मी स्वतःचं क्लिनिक सुरू करते. अरे विक्रांत, असं काय करतो? तुला आनंद नाही झाला? अरे आपण मित्र आहोत ना? होतो, आपण मित्र होतो. अरे काय हे? चल ये आत ये. चल ग. बाबा मी चालतंय. मनूचा फोन आला होता बर का. बोलायचं होतं तिला तुमच्याशी. काय ग? नातीला क्लिनिक साठी जागा मिळाली बर का. त्यासाठीच फोन केला होता तिने. अरे वा, झालं का डील? हो हो. पण तुम्ही कुठे गेला होता इतक्या उन्हात? अगं एसटी स्टँडवर आपली तिकीटं काढायला. काय गर्दी होती म्हणून सांगू. आणि आता सुट्या पडल्यात ना, तिकीटच मिळत नाहीत. सगळ्या बसेस फुल. अजून 8-10 दिवस तरी तिकीटं मिळणार नाहीत. हो, तिथे एक ओळखीचा माणूस भेटला. हा, त्याला सांगितले मी, काही झालं तर कळवणार आहे तो. बरोबर. मस्त चहा कर ना. का स्टँडवर मिळाला नाही वाटतं? स्टँडवर मनूच्या क्लिनिकची बातमी कळली नव्हती, हो की नाही? मग ती आत्ता समजली. ती सेलिब्रेट करायला हवी तुझ्या हातच्या फक्कड चहानं. आणते. अरे काय हो, अलके अगं आता तरी छान. त्या दोघे आल्या बघ. आणते आणते, तयारच आहे. मानसी, तू आधी घे बाई. आलं घातलेला गरम गरम चहा. थँक्यू. द्या. विक्रांत, अरे तिकडे काय बसलायस? ये ना आमच्या बरोबर चहा घ्यायला. अरे विक्रांत, हा पेढे घ्यायची एवढी घाई झाली होती होय तुला? हा हातात पाण्याचा पाईप होता हे सुद्धा विसरला. अरे होतं कधी कधी विसरायला. तू नाही का कंबर दुखते आपली हे विसरून उड्या मारतोस. अरे मी कधी उड्या मारल्या? हा काहीतरी बोलू नकोस. तू बोलतोस उगाच काहीतरी त्याला. हा ऍक्च्युली मी खरंच इतके भिजले नव्हते. तुम्ही उगाच काळजी करताय. अगं या बायका म्हणजे कमाल आहेत ग. नशीब तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणायला मला नाही पाठवलं बाहेर. अहो अहो काय आहे भाऊजी, मी असा पाहिला असं पायी फिरला आणि तिच्याकडे आला. मला तर वाटलं तो पूर्ण भिजते की काय. अरे विक्रांत, ये ना इथे चहा प्यायला, गार होईल. नाही नको मला. सॉरी मी. अरे असं काय करतोयस तू? काही मुद्दामून नाही केलंयस, चुकून झालं ना. मग इतकं काय वाईट वाटून घेतोस? ये ना. ते सांगतो मी नानू मामाला. काय मला काय? हा? अरे मी फक्त विक्रांतला एवढंच सांगत होतो की पेढा घ्यायची एवढी घाई का करत होतास? परत तेच. पुन्हा चहा पी आणि आपली कंबर दुखते हे लक्षात ठेव कायम. मी जरा घरी फोन लावते.
बघते मी. हॅलो. हॅलो आजी. हा बोल मनू. अगं मला ना यायला जरा उशीर होईल. इथे थोडा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम कसला? अगं काही सिरियस नाही. तू काळजी नको करूस. मी आल्यावर सांगते तुला. बरं मग ईशाच्या जेवणाचं काय करू? हा तिला जरा भरवशील तू. काय ना पोट भरल्यावरती छान झोपेल. आणि झोप लागली नाही तरी मी येतेच आहे. हो हो ठीक आहे, पण तू ये लवकर. ओके. मानसीला उशीर होतोय ना? हो ग. आजोबा ईशाला घेऊन आले ना की मी भरवीन तिला. पोळी भाजी आणि तूप गुळ देईन. परवा खूप आवडीने खाल्लं. हो का? आणि आजी आमटी तयार आहे. ईशाला भरवून झालं की मग मी निघीन ऑफिसला जायला. बरं बरं. सई, तू आहेस म्हणून बरं आहे ग बाई. तुला अजून हवंय? नाही नको बस. धन्यवाद. मानसी फार चांगली बातमी दिलीस आज. तुला सांगतो अलका, याचं क्लिनिक मस्त चालणार. अरे आपल्या निर्मलाकडे ट्रेनिंग घेतली आहे का? साधी सुधी गोष्ट नाही. आणि आपल्या विक्रांतच्या हाताखाली सुद्धा. काय रे विक्रांत, बरोबर आहे ना? अरे तिचं अभिनंदन केलंस का नाही? निघते मी. गीता काकी, ड्रेस बद्दल थँक्यू. अगं काय थँक्स काय. मी आणून देईन नंतर. बरं. चला विजय काका, अलका काकी, येते मी. बाय नानू मामा. या. झोपली का ग ईशा? झोपले बहुतेक. मला तुझ्या म्हणजे झोपायचंय. ना झोपलीच नाहीये ही. पोळी भाजी खाल्ली बेटा? हा सई मावशीने दिली. व्हेरी गुड. कुठे आहे ग सई? अगं सई कामाला गेली. ये झोपायचं ना. ये. गुड गर्ल. मम्माने आज खूप मिस केलं ईशाला. मी पण तुला मिस केलं. चला आता झोपा. गाई गाई करा. आणि आता बोलायचं नाही आणि डोळे उघडायचे नाही. म्हणू, तू कपडे बदललेस का ग? सकाळी जाताना वेगळं काहीतरी होतं. आजोबा, चक्क तुमच्या लक्षात आलं. काय ग, काय झालं? अगं ह्याच्यामुळेच उशीर झाला. काय झालं, मी दळवींकडे पेढे द्यायला गेली होती. तेव्हा मला निघताना विक्रांत भेटला. तो झाडांना पाणी घालत होता आणि माझे पेढे घेताना चुकून त्याचं पाणी माझ्या अंगावर उडालं. मग ड्रेस भिजला सगळा. हा गीता काकींचा ड्रेस आहे. तू दळवींकडे गेली होतीस? हो आजी, मी गेले होते तिथे. पण तुला तर त्यांच्याशी संबंध ठेवायचे नव्हते ना, मग परत कशी काय गेलीस तिथे? हो ग आजी, मी म्हणाले होते तसं. पण आता विक्रांत आजारी आहे ग, आणि मला त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं.
म्हणून मी परत गेले. खरं तर नाईलाजानेच, पण तो खूप डिप्रेशन मध्ये गेलाय आणि त्यातून त्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. पण ते मानसोपचार घेत असतील ना? हो आजोबा, उपचार चालू आहेत, पण त्याला त्या अवस्थेत बघून मी शांत बसू शकत नाहीये. मी त्याची मेहुणी, कलीग किंवा मैत्रीण म्हणून नाही, मला एक डॉक्टर म्हणून त्याला मदत करायची. अगं पण तू अगं हो आजी, माझ्या हाती काहीही ठरलेलं असलं तरी आता परिस्थिती वेगळी आहे, म्हणून मी माझा निर्णय बदललाय. मी विक्रांतला डिप्रेशन मधून बाहेर यायला एक डॉक्टर म्हणून शक्य ती मदत करणार आहे. हॅलो, हाय सोनिया. अगं एक चौकशी करायची होती. हो हो, मी बरी आहे. हो, मुंबईतच आहे. अगं मी क्लिनिक ओपन करतेय, तर त्यासाठी मला फर्निचर बघायचं होतं. हो हो, ऑनलाईनच. मी ऐकलं होतं की तूही ऑनलाईनच ऑर्डर केलं होतंस. मम्मा एक मिनिट. इशू बेटा, मम्मा फोनवर बोलतीये ना? ओके, नो प्रॉब्लेम. हां ओके. सो क्वालिटी कशी होती? अच्छा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आणि डिलिव्हरी? ओके ओके, देन ग्रेट. हो हो, त्याच साईटवरून. चालेल, मग मी तुला हो मी कळवते नंतर. ओके, बाय. मम्मा मला सांगितले कुठला कलर देऊ, ब्ल्यू की येलो? इशू बेटा, मम्मा काम करते ना महत्वाचं. तू एक काम कर, तू पण आत्ता तुझं काम कर. हा, मी नंतर तुला सांगते. ओके, नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड गर्ल. आता बघ मम्मा पट 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 हे काम आटपून ईशा सोबत कलरिंग करणार. ओके मम्मा. हा मान्य आहे की तू तिच्यावरती मुद्दामून पाणी उडवलं नाहीस, पण मग नंतर तिच्याशी बोलला का नाही? माझी चूक झाली आहे बाबा. चूक वगैरे काही नाही रे, पण तू हा जो त्रास करून घेतो ना, त्याचं आम्हाला वाईट वाटतं. माझी चूक झाली कारण मला राग आला होता. कोणाचा? मानसीचा? तिनं काय केलं होतं? आणि आठव जरा, यापूर्वी तू असं कधी वागला होतास का? मला राग आला होता कारण मला वाटलं की तुम्ही आणि मानसी मिळून काहीतरी कट करताय माझ्या विरुद्ध. गैरसमज झाला होता, म्हणून मला राग आला आणि मी विसरलो की माझ्या हातात पाण्याचा पाईप. बरं झालं, जाऊ दे आता. ते तो गैरसमज झाला ना, तो डोक्यातून काढून टाक. बाबा आणि मानसी तुझ्या विरुद्ध कट वगैरे काहीही करत नाहीये. अरे ते कशाला करतील असं काही? मी मानसीशी हा तुला वाईट वाटतंय ना? मग तिला फोन करून सॉरी म्हणून टाक, विषय संपला. माझ्याकडे तिचा नंबर नाहीये. माझ्याकडे आहे. मी लावून देऊ का नंबर? बोल तिच्याशी. नाही, नको. अरे कर ना फोन. तुला वाटतंय ना तिच्याशी बोलावंसं, मग बोल ना. आणि मानसी काही वाईट वाटून घेणाऱ्यातली नाहीये. नाही, नको. मग काय तोपर्यंत हाच विचार करत बसणार आहेस? काय त्यांनी त्रास किती होईल तुला? माहित नाही, मी नंतर करेन. अरे
हॅलो डॉक्टर राजहंस. डॉक्टर देशपांडे या ना. हे घ्या पेढे. वेडे कशाबद्दल? मी माझं क्लिनिक सुरू करते इथे शेजारीत. अरे वा, अभिनंदन. घ्या ना. थँक्यू. तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल जरूर या माझं क्लिनिक बघायला. जरूर. डॉक्टर मी 2 मिनटं बोलू शकते का? म्हणजे कुठली अपॉइंटमेंट आहे तुम्हाला आता? खरं तर एक पेशंट येणार आहे माझ्याकडे, पण आहेत 10 मिनिटं. तुम्ही बोलू शकता. बसा. थँक्यू. ॲक्च्युली मला डॉक्टर विक्रांत दळवींबद्दल एक रिक्वेस्ट करायची होती. बोला. मी तुम्हाला सांगितलं आहे की मी डॉक्टर विक्रांत दळवींच्या हाताखाली काम करत होते. त्या काळात मी त्यांना एक डॉक्टर म्हणून आणि एक माणूस म्हणून नकळत खूप ऑब्झर्व केलं आहे. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांचे नातेवाईक किंवा ते स्वतःही सांगू शकणार नाही, पण मी सांगू शकेन. ओह, आय सी. डॉक्टर विक्रांत दळवी यांनी लवकर बरं व्हावं ह्यासाठी मी हेल्प करते. मी तुम्हाला जी काही माहिती देईल त्याचा तुम्हाला त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये उपयोग होईल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? वेल, आम्हाला जितकी माहिती मिळेल ती आमच्यासाठी चांगलीच आहे, पण तिचा कितपत उपयोग होईल हे मी आत्ता सांगू शकत नाही तुम्हाला. लेट्स सी. होप फॉर द बेस्ट. पण डॉक्टर मी जी इन्फॉर्मेशन देईल ती कॉन्फिडेन्शियलच राहील ना? ऑफकोर्स. तो आमच्या प्रोफेशनल प्रोटोकॉलचा एक भाग आहे. यू डोंट वरी अबाउट दॅट. थँक्यू. फक्त आपण पुन्हा एकदा भेटूया. मी तुम्हाला मला सुटेबल असलेली तारीख आणि वेळ कळवते. हो हो चालेल. मी तुम्हाला माझा नंबर लिहून देते. ओके. हा माझा नंबर. थँक्यू डॉक्टर. नशीब आत्ता इशू आजी आजोबांबरोबर बाहेर गेलीये, नाहीतर आली असती चपात्या लाटायला. तिची खरंच इच्छा असते का पण तुला मदत करायची? हो अगं, तिने दिल्लीला मला सगळं एकटीने करताना बघितलंय ना. अगं पण किती समजूतदार आहे ती इतक्या लहान वयात. सई, भाजी आणि चपात्या खूप उरल्या आहेत ग. हो. फक्त कोशिंबीर करू? चालेल. आणि हे बघ, आमटी तयारच आहे, मी भात लावते. ग्रेट. काकडी टोमॅटोची करू? मला चालेल. आजी आजोबांना आवडेल ना? हो, आजीनेच शिकवली आहे. चालेल मग चालेल. मानसी, तुला एक प्रश्न विचारू का ग? सई, आधी तू परमिशन घेणं बंद कर. विचार. तू इथे आल्यापासून मला हा प्रश्न पडलाय, पण आजी आजोबांना विचारायची माझी हिंमत नाही झाली. अरे बापरे, कसला प्रश्न पडलाय तुला? विचार. हे बघ, तुला वाटलं तरच तू त्याचं उत्तर दे. हा, नाहीतर नाही दिलंस तरी चालेल. सई, अगं विचार तर खरं. मानसी, ईशाचे बाबा कोण आहे? कुठे असतात ते? काय ग? बापरे. मानसी, तू बस ना तिथे, मी हळद लावते.